हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल वांग्याची भाजी. तर या भाजीला आपण अजिबात वाटण वापरणार नाही. तर त्यासाठी लागणारे 1-2 पळी तेल आणि 1 चमच जिरा आहे आणि 1 मोठा वाटी कांदा आहे. कांदा एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि याला मिडियम गॅसवर तर परतून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत कांदा परतायचा आहे. गॅस एकदम असा मिडियम ठेवायचा. तर कांदा छान व्यवस्थित लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमच आलं लसूणची पेस्ट आहे. ती पण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया सगळीकडे तेलामध्ये. छान आता कांदा पण आणि आलं लसूणची पेस्ट पण छान व्यवस्थित भाजलेली आहे. तर याच्यामध्ये 2 टोमॅटोचा प्युरी आहे. हे पण आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर. बघू शकताय मस्त आता हे तेल सुटायले हळूहळू याला. तर याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरच. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धने जिरे पावडर, लाल तिखट आणि हळद हे पूर्ण आता मसाले एकत्र करून घेऊया. पूर्ण असं तेलामध्ये एकत्र एकजीव करून घेऊ मसाले. बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे. तर पूर्ण असं तेलामध्ये छान व्यवस्थित मसाले भाजलेले आहेत. आता पूर्ण मिडियम गॅसवरच आहे. आता याच्यामध्ये आपण वांगी सोडून घेऊया. वांगी एक अर्धा किलो वांगी आहेत. तर मोठी साईज आहे वांग्याची. तर एक अर्धा किलो वांग्याची भाजी बनवणार आहे. तर पूर्ण असं वांगी आता परतून घेऊया तेलामध्ये. आता एकेला 5 मिनिट मिडियम गॅसवर वाफ देऊया. वाफ देऊन घेऊया. 5 मिनिट झालेली आहे. छान वांगे आपले वाफलेले आहेत. याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे 1 गिलासभर. तर पूर्ण 1 गिलासभर गरम पाणी करून टाकलेलं. आता याच्यामध्ये कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली. कोथिंबीर धुतलेली आहे कारण पावसाळा आहे. कोथिंबीर चिखल येते कोथिंबीरला जास्त. तर असं स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. नंतर बारीक चिरून टाकली. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ व्यवस्थित आता हे मिक्स करून आता एक 5 मिनिट आणि वाफ देऊन घेऊया. बघू शकताय 5 मिनिटाच्या नंतर कसला भारी कलर आला आहे भाजीला. खूपच भारी आला आहे. गरमागरम भाकरीसोबत खायला खूपच भारी लागेल. आता याच्यामध्ये 1 वाटी शेंगाचा कूट घालून घेऊया. तर शेंगाचा कूट घातल्यानंतर व्यवस्थित आता पुन्हा हे मिक्स करून घेऊ. छान आता व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. आणि 1-2 मिनिटात पुन्हा 2 मिनिट वाफ देऊन घेऊया. तर छान आपली झणझणीत ढाबा स्टाईल वांग्याची भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय कसली भारी ग्रेव्ही झालेली आहे. तर आता गरम असली भाजी एवढी भारी झाली आहे. तर याच्यामध्ये गरमागरम आता ज्वारीची भाकरी आणि भाजी. तर भाकर करते. तर खूप भारी लागते वांग्याच्या भाजीसोबत भाकरी. मला तर आवडते भाकरीच. तर आता गरम गरम भाजी झालेली आहे. तर इकडे मी भाकरी करून घेते. तर वांगी एक आम्हाला 6 महिने खायची नाही. तर आज शेवट बनवलेलं आहे. तर अर्धा किलो वांग्याची भाजी आणलेली आहे मन भरून खाण्यासाठी. कारण आता आम्हाला सट्टी असते तर 6 महिने आम्ही वांग्याची भाजी खात नाही. तर अर्धा किलो वांग्याची भाजी बनवलेली आहे. आज मन भरून वांग्याची भाजी खाणार आहे. तर मग 6 महिने सुट्टी असते आम्हाला वांग्याच्या भाजीला. तर आता एक गरमागरम भाकरी आणि वांग्याची भाजी. भाकरी पण आता छान व्यवस्थित झालेली आहे. कडक अशी भाकरी आवडते. अशी मऊ काही मला आवडत नाही. तर मी याला कडक मिडियम गॅसवर असं भाजून घेते. खूप भारी लागते वांग्याची भाजी आणि भाकरी. तर भाकरी पण झालेली आहे. ताट करून घेऊया. तर वांग्याची भाजी ढाबा स्टाईल झणझणीत अशी वांग्याची भाजी आहे आणि भाकरी. कसला भारी कलर आलेला आहे वांग्याच्या भाजीला. खूपच भारी झालेली आहे वांग्याची भाजी. तर लिंबू आणि कांदा आणि याच्यासोबतच गरमागरम असा भात आहे. तर या आज दुपारचे जेवण
वांग्याची भाजी, भात, भाकरी या जेवायला.